TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। ते दोघे एकाच रूमवर राहायचे। एक होता 37 वर्षाचा तर दुसरा 19 वर्षाचा। वयाने मोठा असणारा सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा। घरातील सर्व कामे त्याला सांगायचं। स्वयंपाक करायला लावायचा, भांडी घासायला लावायचा, रूम साफ करण्याची जबाबदारीही त्याच्यावरच टाकायचा आणि काही चुकलं की मारहाण करायचा। या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला। हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा परिसरात। कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली। नसीम खान असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। कमल ध्रुव असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे। इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता। मारहाण करत गळा त्याचा खून करण्यात आला। कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। मैताच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच खून केल्याची कबुली दिली। आपल्या भागातील